वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक समाधान सारवणकर यांनी दादर इथल्या शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांना डिवचणारा एक बॅनर लावलेला आहे। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून गंगेचं अस्तित्व मांडत विधान केलेलं होतं। त्यालाच अनुषंगून सारवणकरांच्या या आता समाधान सारवणकर माजी नगरसेवक समाधान सारवणकर यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। मी सध्या दादर इथल्या शिवसेना भवन समोर उभी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून माजी नगरसेवक समाधान सारवणकर यांच्या वतीने हे भलं मोठं बॅनर लावण्यात आलेलं आहे। मात्र या बॅनरवरती आपण पाहू शकतो की 144 वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभाचा ऐतिहासिक सोहळा जगभरातील 60 कोटीहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून अखंड हिंदू एकमताचा जागतिक संदेश दिला आणि हे केवळ श्रद्धेचं नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाही भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे। हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा आणि हा क्षण हिंदू एकजुटीचा। हर हर गंगे नमामि गंगे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचाराचे काय आपण पाहू शकतो। कुठेतरी मनसे अध्यक्ष यांना डिवचण्याचा हा बॅनर जो आहे तो पाहायला मिळतोय, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगेचं अस्तित्व जे आहे ते मांडत वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि आता त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने हे बॅनर शिवसेना भवन समोर लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता शिवसेना शिंदे आणि मनसे या दोन्ही पक्षामध्ये नवीन वाद होताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ लालचंदसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।